होते, राजेश विटेकर होते, विक्रम काळे होते. मी काही मधल्या काळामध्ये 12 आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या, तिकडे पाहणी करायला गेलेलो होतो. राज्याच्या वतीनं पुढे जाणं गरजेचं होतं. सीएम साहेब म्हणले तुम्ही जावा. आणि त्याच्यातून जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली, एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली, माणुसकीला देखील त्या ठिकाणी शर्मेने लाज वाटेल, काळीमा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली. तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता, त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता, त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता, त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो. त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं. न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल. काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही. भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं. आजही मला काही मित्रमंडळी भेटली, त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही. अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता, प्रत्येकाला मदत करण्याच्या करता, प्रत्येकाला सन्मानाने कसं जगता येईल, त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल, इथं कुणालाही भयभीतपणे कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगतात येत असं त्यांना वाटता कामा नये. या पद्धतीचा आम्ही सगळं विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत. मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे. आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या, कुणीही असू द्या, यांना संबंधितांना इतक्या वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो. सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही. मग एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो, जाऊ दे ना बाबा, इकडे जाईल ते. परंतु ज्या मानुषपणे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभलेल्या नाही. आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना त्या घटना घडतात, या आम्हाला पण शर्मेने मान खाली घालवत होता. आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीनं होता कामा नये. एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि ह्या शहाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्या नालायकांना, अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय फास्ट ट्रॅकवर केस घ्यावी.